नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, हा व्हिडिओ बीडमधून आहे. आज 5-6 गाभण म्हशी, 5 आहेत कसं आहेत वेतन? 5 आहेत. 5 म्हशी गाभण विक्रीसाठी येतात. गाभणचे बरेच फोन येत असतात. तर वेदांत नवीनच व्यवसायामध्ये आलेला आहे, खूप उत्साही तरुण आहे. तर मित्र, ह्याच्या पहिल्या म्हशी आहेत. ह्या सगळ्या म्हशी विक्रीसाठी येतात. किती म्हशी गाभण येतात, काय डिटेल्स आहे, सगळे डिटेल्स घेणार. वेदांत, आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांग एकदा. माझं नाव वेदांत निलेश स्वामी, राहणार तालुका जिल्हा बीड. माझा फार्म समनापूर येथे आहे आणि शहरापासून अगदी 5 किलोमीटर लागून आहे. तर प्रत्येक म्हशीचे डिटेल्स घेऊ आपण. आता ही 1 नंबर म्हशीपासून तू डिटेल्स सांगत चल, चालू कर. ही जी काय डिटेल्स आहे वेदांत? ही 3.5-4 महिन्याची गाभण आहे आणि हिला सध्या 5 लिटर दूध सुरू आहे. 2 टायमाचं 5 लिटर दूध, 3.5 महिन्याची गाभण. हो, आणि अभिमन्यू बुलनी गाभण आहे. एबीसीचा अभिमन्यू बुल आहे मित्र, चांगला रेकॉर्डेड बुल आहे, त्याने प्रेग्नेंट आहे. सडाची साईज वगैरे दाखवा, एकदम जेड ब्लॅक आहे. शेपटाची साईज वगैरे चांगली, मिल्क फेन वगैरे पण व्यवस्थित येतात. सडातलं अंतर वगैरे दाखवा. तब्येती मशीनच्या थोड्या कमी येतात पण चांगल्या ब्रीडच्या येतात आणि दूध लाईन पण चांगली मशीनची. हटू इकडे जरा. तुमच्या ह्यांच्याकडे जरा चाऱ्याचा ड्राय चारा असतो ना, सुक्का आपल्याकडे सगळा? हो, ड्राय. हा, सुक्का चाऱ्यामुळे थोड्या तब्येती डाऊन येतात, पण मशीनच्या ब्रीड वगैरे व्यवस्थित आहे. गाभणमध्ये बरेच शेतकरी बंधू असतात, त्यांना घ्यायची इच्छा असते तर त्यांनी या मशीनसाठी ट्राय करू शकता. व्हिडिओमधली 1 नंबरची म्हैस आहे. किमती वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो. 5ही मशीनच्या किती किमती आता काय, आता व्हिडिओमध्ये सगळी डिटेल्स घेणार आहोत आपण. 1 नंबरची म्हैस आहे. डिटेल्स 2 नंबरची हिची. ही म्हैस 6 महिन्याची गाभण आहे. हिने ताज्यामध्ये 15-16 लिटर दूध दिलेले. 6 महिन्याची प्रेग्नंट आहे. मिल्क फेन वगैरे दाखवा, सडातलं अंतर वगैरे चांगलं आहे. कोणत्याही म्हशीमध्ये वेदांत बाद बट्टा काय फॉल्ट नाही ना? काहीच नाही. फॉल्ट वगैरे कुठल्या म्हशीमध्ये काही नाहीये, सगळ्या म्हशी व्यवस्थित आहेत. सडात ओके, भांड बिंड काही काढत नाही. हा, असं काय फॉल्ट आहे म्हणून विकतो असं काही गोष्ट नाहीये. चांगलं दूध दिलेलं आहे हिने सुद्धा वेल्यानंतर. आता ही किती दूध आहे? हिला सध्या 4 लिटर आहे. 4 लिटरच्या आसपास दूध आहे आणि 6 महिन्याची गाभण आहे. हो, म्हणजे लॉंग पिरियड दूध देणारी पण आहे. 6 महिन्याची गाभण आणि 4 लिटर. दोन्ही सगळ्या म्हशी हातावर दूध देतात ना? दूध देणार हटवून त्याला इकडे, हटव या साईडला जरा. व्हिडिओमध्ये 2 नंबरची नंबर ह्याच्यासाठी देतोय तुम्हाला, पण जर कोणी फोन केला तर नंबर लक्षात यावा. व्हिडिओमध्ये 2 नंबरला म्हैस आहे. का असं स्ट्रक्चर वगैरे पण व्यवस्थित दाखवा, शिंगाची साईज वगैरे, पुट्टा वगैरे. व्हिडिओमध्ये 2 नंबरची म्हैस आहे. 6 महिन्याची प्रेग्नंट, दूध. हा पूर्ण 5-6चा लॉट आहे. ही 3 नंबरची घ्या. ही म्हैस हिची काय डिटेल्स आहे? ही सुद्धा 6 महिन्याची गाभण आहे. 6 महिन्याची गाभण सध्या आटलेली आहे पूर्ण. आणि थोडंफार दूध देते. 1 लिटर 2 लिटर 1-1.5 लिटर 1-1.5 लिटर देते ना? म्हणजे सगळं चेक होऊ शकतात. कुठं वगैरे मजबूत आहे, फक्त म्हैस थोडी दुबळी राहिली, पण म्हैस तोंडात वगैरे, शिंगात आणि फुल साईजची म्हैस आहे. दाखवा जरा. एका टाइमवर आहे दूध तिचं. हा, आणि आता समोर जर गेले तर दूध बंदच होईल. हो, 6 महिन्याची परफेक्ट गाभण आहे. हो हो. तर गाभणच्या तारखा वगैरे आहेत सगळ्यांच्याकडं, अप टू डेट टिपलेलं आहे की असं काय नाही, अंदाजे सांगते. तारीख वगैरे सगळ्या भेटतील तुम्हाला. लिहून ठेवा. जवळ जाऊन दाखवा ना जरा. कासाची साईज खालून स्ट्रक्चर वगैरे दाखवा. चेहरा वगैरे म्हशी टॉप क्वालिटी आहे, मोठ्या साईजची म्हैस आहे. फक्त म्हशीला तब्येत कमी पडली जरा. मिल्क फेन वगैरे पण चांगली आहे, गोल आहे एकदम शिंगा. हा, आणि तोंड वगैरे, चेहरा लांब आहे, कानांची साईज पण, लेन चांगली आहे. 3 नंबरची व्हिडिओमधली म्हैस आहे मित्रांनो. 6 महिन्याची गाभण, 1 लिटर दूध आहे बरोबर. हो, आणि मशीनवर सुद्धा दूध देतात व्यवस्थित. मशीनवर लावता का ना? सगळ्यांना हातावर सुद्धा आणि मशीनवर सुद्धा. हा, मिल्किंग मशीन पण लावतात त्यांच्याकडे. मिल्किंग मशीन आहे डिलावल कंपनीची. तिचं पण ते मिल्किंग मशीननीच करता शक्यतो. आणि पाठीमागं काय राहतं का दूध शिल्लक थोडंफार? नाही ना? पूर्ण दूध निघतं का? हो. तिचा रिझल्ट पण चांगला आहे. 3 नंबरची म्हैस आहे. आणि 4 नंबरची घ्या. 4 नंबरची पण दाखवा म्हैस. ही 8 महिन्याची गाभण आहे. 8 महिन्याची गाभण आहे. आता सध्या ड्राय आहे आणि हिने पीकला आपल्याकडे 12-1 लिटर दूध दिलेले. 12 लिटर. पातळ चमडीची म्हैस आहे. सडातलं अंतर वगैरे पण दाखवा. कवळी म्हैस आहे एकदम. हा, शिंगांचं एक टोपण गेलेलं आहे, पण चांगली म्हैस आहे. आता कासाला लागली थोडी. 8 महिने पूर्ण झाले का? 9वा चालू आहे का? 8 महिने पूर्ण झाले. 9वा महिना चालू आहे. तर ही पण 4 नंबरची म्हैस आहे व्हिडिओमधली. आत्ताच कास दिसते बघा. कास दाखवा जरा व्यवस्थित. कासाला वगैरे चांगली असेल, मोठी कास करत असणार. हा, पाठीमागून आत्ताच कास दिसते चांगली. ही पण विक्रीसाठी मित्रांनो. 4 नंबर व्हिडिओमध्ये. 8 महिन्याची प्रेग्नेंट आहे. 9वा चालू आहे. 5 नंबरची घ्या. ही म्हैस 5 नंबरची म्हैस आहे. हिचे डिटेल्स काय वेदांत? ही म्हैस सुद्धा 6 महिन्याची गाभण आहे. 6 महिन्याची प्रेग्नंट आहे.
पातळ चमडीची म्हैस आहे. हिनी ताजेमध्ये किती दूध दिलेलं? हिने 12-13 लिटर दिलं. 12-13 लिटर. हिनी पाठीमाग 8 महिने म्हणले तिने पण तेवढंच हा तेवढंच दिलं. 12-13 लिटर दूध दिलं. आणि दूध जेन्युइन आहे मित्रांनो, फेक काही सांगणार नाही पोरगा, जेन्युइन पोरगा एकदम, की एवढं दूध दिलं आणि जास्त सांगितलं असं काही नाही. ही बी 6 महिन्याची प्रेग्नेंट आहे. हो. हा ह्यांना कुठले सिमेंट्स येतं? नॉर्मलच होता. नॉर्मल मुराचे. मुर्राचे. हा त्यावेळेस एबीसी आलेलं नव्हतं बरोबर. त्यावेळेस आपल्याला काय माहिती. हा एबीसी आलेलं नव्हते, पण नॉर्मल मुराचे सिमेंट्स टाकलेले सगळ्यांना. 6-6 महिन्याचा चेक पास गाभण आहे. हा 6-6 महिन्याचे चेक करून भेटतील. तर 5 म्हशी आहेत बरोबर. हो. तर वेदांत अशी किंमत सांग, 5 म्हशींची लॉटमध्ये किंमत सांगणार आहे ना. हा हा तर 5 म्हशीची किती किंमत ठेवली सध्या? आपण प्रत्येक म्हशीचे 1 लाख रुपये मागतोय. हा. आणि म्हणजे लॉटचे 5 लाख रुपये आहेत. 5 म्हशीचे 5 लाख रुपये किंमत सांगता येतं. तरी आणि एक म्हैस पण भेटेल ना कुणाला, जर एक पाहिजे असेल तर? ज्यांची रिक्वायरमेंट 1ची किंवा 2ची आहे त्यांना सुद्धा भेटून. हा 1-1, 2-2 भेटेल. तुम्ही आणि त्याचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये लावणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही नंबरची म्हैस जरी पसंत आली, कोणाला 1 घ्यायची असेल, 2 घ्यायची असेल, तरी तुम्ही त्याच्याशी संपर्क करा. तुम्हाला 1 म्हैस बी मिळून जाईल आणि प्रत्येक म्हशी तो वेगळी फोनवर किंमत सांगेल बरोबर. हो. हा लॉटमध्ये आता 5 लाख रुपये सांगितले 5 म्हशीचे, पण तुम्हाला आणि थोडेफार कमी जास्त पण होतील. हा कोणती म्हैस काय त्या हिशोबाने थोडेफार कमी जास्त होतील. बीडमध्ये म्हशी येतात. आणखी काय दुसरं आहे का द्यायला आपल्याला? आहे आणखीन. तर व्हिडिओमध्ये पुढं पण दाखवू. तर 5 म्हशी आहेत तिकडे बरोबर. हो. आणि 6वा टोनगा हा रेडा पण आहे. हा रेडा पण त्यांना द्यायचा आहे. ह्याची काय डिटेल्स आहे वेदांत? हा रेडा आदत आहे सध्या. आदत आहे. आणि उपाध्यक्ष कैलास पवार साहेब यांच्याकडून आणलेला आहे. बरोबर. हा त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ह्याचं सगळं. त्यांनी मला हा विराट बुलचा आहे हरियाणातला. हा हरियाणातला घुमटचा. हा. आणि ह्याच्या आईचं रेकॉर्ड 9-9-18 किलोचा आहे. अनंत कृष्णा डेअरीवर त्याची आई बघायला भेटेल तुम्हाला. हा टेस्टिकल वगैरे एकदम शांत बुल आहे. स्ट्रक्चर वगैरे चांगला आहे, दाखवा जरा. आणि शांत स्वभावाचा आहे. हो. शिंगांची साईज वगैरे, हाईट खूप मोठी होईल. आणि वय कमी असून सुद्धा एवढी हाईट आहे त्याची. हा नाही हाईट मोठी होईल. हो. मला पण बरेच फोन येत असतं कधी मध्ये रेड्यासाठी. तर रेडा चांगला आहे, ज्यांना बी खरेदी करायचं असेल. पुठ्ठा वगैरे. हा पुठ्ठा बी आणि मजबूत एकदम, जवळून दाखवा. पुठ्ठ्याची साईज फ्लॅट आहे, सिंगल हड्डी आहे. शेपटाची साईज पण व्यवस्थित आहे, 2-3 इंच 4 इंच असेल फक्त व्हाईट. बाकी टोनगा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. हा रेडा पण त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे. तर ह्याची किती किंमत ठेवली वेदांत? ह्याची आपण 1 लाख रुपये ठेवलेली आहे किंमत. 1 लाख रुपये किंमत ठेवलेली आहे रेड्याची. हटव द्यायला अजून एकदा ह्या साईडला हटव जरा. हट गब्बर सरक. नाव काय ठेवलं त्याचं वेदांत? गब्बर नाव आहे. गब्बर नाव ठेवलेलं आहे रेड्याचं, गब्बर. लेंथ वगैरे दाखवा जरा, लांबी. आणि पायांची साईज वगैरे एकदम जाड आहे, मोठे पायांची साईज आहे. गब्बर हा रेडा. आणि ही गाय पण द्यायची का? ही साहिवाल गाय आहे आपल्याकडची. साहिवाल गाय आहे. गायसाठी पण बरेच फोन करतात. वेल्यानंतर किती दूध दिलेलं आहे? वेल्यानंतर 4-5 लिटर दिलेलं. एक टायमाचं म्हणजे 2 टायमाचं 10 लिटर. ठीक आहे. ही 3ऱ्या वेताची आहे. शांत स्वभावाची, ज्यांना घरासाठी गाय पाहिजे त्यांच्यासाठी चांगली आहे. आता किती महिन्याची गाभण आहे ही? 3 महिन्याची गाभण. 3-4 महिन्याच्या दरम्यानची गाभण आहे. चेक करून देणार ना. हा तर ही पण गाय विक्रीसाठी. ही बी गाय जरी कोणाला खरेदी करायची असेल तुम्ही वेदांतला संपर्क करा. सगळे जनावरं विक्रीसाठी येतं. इकडे आहे जरा वेदांत. तर ही सगळे जनावरं विक्रीसाठी आहेत वेदांतकडे आता बीडमध्ये येतं. जर ह्यातले कोणतेही जनावर तुम्हाला खरेदी करायचं असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, तर तुम्ही याच्याशी संपर्क करा. किमती वगैरे थोडंफार इकडे तिकडे होईल. आपल्या चॅनलवर नवीन असतील, व्हिडिओ पाहत असेल, त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.